आणि राशी नेहमीप्रमाणेच बॅटिंग फुल ऑन एकदा सुरू झाली की ती फटाक्याची माळ फुटतच राहते. कृष्णाला म्हणजे खरं तर लोक म्हणतात, आम्हाला विचारतात की हे पण आहेत काय स्पर्धेमध्ये. म्हणलं हे स्पर्धेमध्ये नसतात, पण हे त्यांना एक वेगळा पास आहे स्पर्धेत ऍक्टिंग करण्याचा फक्त. पण कृष्णा खरं तर स्पर्धेत असतास तर आज मी तुला हापूस दिला असता. सुंदर केलं तुम्ही, ऑल द बेस्ट. आणि आता पाहुण्यांना विचारूया. राशे क्या काम किया बॉस, बढिया. बच्चन गेटअप केला एवढा तर. टायमिंग फार जबरदस्त आहे. ते एक छोटंसं वाक्य होतं, पण ते गार्डन नाही, ते नाही, दुसरं. ते टायमिंग सॉलिड. बघूया तुम्हाला कष्टाचं फळ काय मिळतंय. सर किशोरजी, तुम्हाला तब्येतसाठी थोडस आता सफरचंद मिळालेला आहे आजच्या परफॉर्मन्स साठी. आणि राशी तिला राशीला हापूस मिळालेला आहे. खुश. डॉक्टर सरांना काय गुण देणार आहेस आजच्या या परफॉर्मन्स साठी? तुम्हाला मिळणार आहे सफरचंद. आणि राशी सफरचंद. जोरदार टाळ्या या दोघांसाठी आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. भक्ती, आता तुझ्याकडे येणार आहे. तुझ्या भूमिकेबद्दल आणि या दिग्गजांच्या बरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल काय सांगशील? मी नटसम्राटमध्ये नलूचं कॅरेक्टर करते, म्हणजे नटसम्राटांची मुलगी. ते लाडाने तिला बकरी म्हणत असतात. अच्छा. मुख्य म्हणजे ऋषीदादानी छोटी छोटी जी काही कॅरेक्टर्स आहेत ती कशी स्टँड आऊट होतील ह्याचा यासाठी खूप प्रयत्न केला आणि त्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन कळला ॲक्च्युली त्या कॅरेक्टर्सकडे बघण्याचा. वा वा. मृणालजी, आता तुमच्याकडे येणार आहे. वेशभूषा तुम्ही केलेल्या आहेत या व्यक्तिरेखांच्या, काय सांगाल? फॉर्च्युनेटली माझे आणि ऋषिकेशचे सूर पहिल्या मीटिंगपासून जुळलेत. फक्त त्यांनी मला एकच सांगितलं होतं की हे बघ, तू ते कॉस्ट्युम डिझायनर वगैरे जे काय आहे ते सगळं आहे, पण ते जे कॅरेक्टर ना, ते कॅरेक्टरपेक्षा तुझे कॉस्ट्युम सगळे दिसायला नको. ते कॅरेक्टर दिसायला पाहिजे. ती एक बॉर्डरलाईन मी मनात ठेवली. आणि मेन म्हणजे ते आर्टिस्ट कॅरी करत आहेत खूप सुंदररित्या, म्हणून ते अजून छान सगळ्यांना आवडत आहेत. सो थँक्यू. आता येणार आहे शुभंकरकडे. शुभंकर तावडे. खर तर चेहरा बघून तुम्हाला कोणाशी तरी कनेक्ट होतच असेल. सुनील तावडे यांचे चिरंजीव. मी राजा ह्याची भूमिका करतोय नाटकात. आणि राजा म्हणजे नाटकाच्या थिएटर बाहेर तो बूट पॉलिश करणारा असतो, पण मनाने कमालीचा राजाच असतो तो. म्हणजे माणूस स्वतः पण एक माणूस आणि समोरच्याला पण माणूस म्हणूनच बघत असतो तो. सांगायचं झालं तर आता वडिलांचा विषय आहेच, तर माझ्या वडिलांनी म्हणजे सुनील तावडेंनी 41 वर्षापूर्वी जेव्हा चंद्रकांत गोखले करायचे तेव्हा त्यांचं पहिलं कमर्शियल आणि प्रॉपर रोल हा सुद्धा राजाचाच होता. मंडळी, नटसम्राट या नाटकाची उत्सुकता खूप वाढलेली आहे, तेव्हा पाहूयात याच नाटकातला एक प्रसंग या मंचावर. 4 दिवस एक विचार मनात येतोय, आज सांगून टाकते. सांगा. आता आपण इथं राहून नाहीये असं मला वाटतं. आणि कुठं जायचं? आपण आपल्या गावी जाऊ, मोरवाडीला. इथं काही त्रास होतो का सरकार तुम्हाला? तुम्हाला कळत नाहीये का? कळतंय, मला सगळं कळतंय. आपला बाडबिस्तरा जेव्हा आडगळीच्या खोलीत आला ना, तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यात मला. तुम्हाला एक सांगतो, ही मुलं सभ्य आहेत, वाजवीपेक्षा जास्ती सभ्य आहेत. मनात जर काही असलं ना तरी बाहेर बोलून दाखवणार नाहीत. त्याचाच फायदा घ्यायचा आणि आपल्याला काही कळत नाही असं दाखवायचं. जी भांदी हाताला लागेल ते धरून लोंबकळत राहायचं. यात शहाणपणा आहे. नको, मी इथं राहिले तर माझी तब्येत कधीही सुधारायची नाही. अच्छा, वाडीला जाऊन सुधारेल. तिथं बघायला एकही मोठा डॉक्टर मिळणार नाही. न मिळो, कपड्या चिरलेल्या कुसळासारखे झालोत आपण. त्याचा काटा होण्याआधी आपण इथून निघावं हे बरं. नव्याचे 9 दिवस केव्हाच संपले.
आता पहिल्यासारखं उठणं बसणं नाही, बोलणं नाही, थट्टा मस्करी तर नाहीच, रागवणं देखील नाही. सरकार, त्यांना काम आहेत, आपल्यासारखे रिकाम टेकडे नाहीत ते. ते मला कळत नाहीये का? पण बाह्यातकारी सगळं बरं आहे तोपर्यंत आपण इथून दूर व्हावं हेच शहाणपणाचं. आपण इथून दूर झालो, वाडीला जाऊन राहिलो की त्यांच्या मायेला पारखं होण्याचा प्रश्नच येणार नाही. प्रेम टिकायला देखील माणसं जरा दूरच असावी लागतात. बरोबर बोललात तुम्ही. मान्य, आपण वाडीला जायचं. आपण वाडीला जायचं म्हणजे सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. मान्य. लेकीला माहेर द्यायला हवं, नातवंडांना आजोळ द्यायला हवं, महत्वाचं म्हणजे काहीतरी द्यायला हवं, घेण्याचा शोध बंद करून. आपलं चुकतंच, पण भूतकाळाच्या डोहात पाय सोडून बसलेली वडाची झाडं होतो आपण. भूताटकी एकांताचा डेरा घालून बसलेली वडाची जुनाट झाड. ठीक आहे, ठरलं आपलं, वाडीला जायचं. वाडीचं घर कोणाच्या नावाने केलं नाही हे नशीब. त्या घराची सुद्धा काय अवस्था झाली असेल आता. त्याची नका काळजी करू. हे घर सुटलं ना की माझा बिछानाही सुटेल. मग मी स्वतःच्या हाताने घराच्या भिंती लिंपून काढीन, जमिनी सारवीन, रंग देखील मीच देईन. एकदा कमरेला पदर खोचला ना की खोपट्याचाही राजमहाल करीन मी. अरे वा. अभिजित, आता तुमच्याकडे येणार आहे. तुमच्या भूमिकेविषयी आणि संपूर्ण अनुभवाविषयी काय सांगाल? जास्त महत्त्वाचे आभार मानायचे ते म्हणजे ऋषीदादाचे. तर त्यावेळेला मला समजलं की नटसम्राट नाटक येऊ घातलेलं आहे आणि त्यातला विठोबा ही जी भूमिका आहे ती मला करायची आहे. तर सुरुवातीला मला फार स्ट्रगल करावं लागलं ते कॅरेक्टर सगळं सापडेपर्यंत. चंद्रकांतजी, आता तुमच्याकडे येणार आहे. या नाटकाचे निर्माते तुम्ही आहात, काय सांगाल? हा योग झीनेच आणला. झी नाट्य निर्मिती क्षेत्रात आलेली आहे. झी खूप मोठा प्लॅटफॉर्म आता नाट्य निर्मात्यांना अवेलेबल करून देते आहे, जेणेकरून नाटकं मोठी व्हावीत. झीने मराठी सिनेमा मोठा केलाच आहे, त्याचा एक वेगळा इतिहास सांगायची काही गरज नाही आहे, तो सगळ्यांनाच माहिती आहे. पण मराठी नाटकंसुद्धा मोठी होऊ शकतात हे झीने दाखवलं की मला अजिबातच वाटलं नव्हतं की मी माझ्या आयुष्यात नटसम्राट करेन, प्रोड्यूस करेन. पण तो योग आणला आणि तो आला, तो झीमुळे आला. वा वा. सगळ्याच पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत. जोरदार टाळ्या सूत्रधार गोट्या सावंत यांच्यासाठी, जोरदार टाळ्या मिलिंद अधिकारी यांच्यासाठी, जोरदार टाळ्या आशीर्वाद मराठे यांच्यासाठी, जोरदार टाळ्या सायली काजरोळकर यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या राम सईदपुरे यांच्यासाठी. तर मंडळी, पुन्हा एकदा नटसम्राट या नाटकासाठी या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण सुद्धा आपल्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन पाहायला विसरू नका ही भव्य दिव्य कलाकृती नटसम्राट. आणि आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल.